या ओमकार या संघाचे ते सर्वेसर्वा आणि आपण हल्लीच आपण क्रिकेट स्पर्धा बघितली अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक नामांकित क्रिकेट स्पर्धा वाय कट्टा. त्या वाय कट्टा स्पर्धेमध्ये मुलींनी त्या स्पर्धेमध्ये यांच्याच संघाने म्हणजे समीर मावळे यांच्याच संघाने बाजी मारली आणि तो मात्र प्रथम क्रमांक पटकावला होता. याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आपण इथे करत आहोत. ओळीया क्वालिफायर 2 मॅचकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत पुन्हा एकदा माझे समालोचक मित्र राजेश कुळे. धन्यवाद. धन्यवाद. आणि पहिला चेंडू घेऊन वर्धन स्ट्राईकला मोहिल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. टायगर अभी भी जिंदा है. 6 रन. व्हाट अ शॉट. सुंदर सुरुवात. वेदस्तूचा संघ श्री साई स्ट्रायकर हळूहळू या स्पर्धेमध्ये आपली ओळख निर्माण करत असताना रोहन कदम, इन्फॉर्म बॅट्समन मोहिल चावडा. ज्या पद्धतीने रोहन कदमने कामगिरी केलेली आहे, मोहिल चावडा, वेदस्तू वेगवेगळ्या खेळाडूंनी वेगवेगळ्या मॅचेसमध्ये महत्त्वाची कामगिरी केली. वर्धन महत्त्वाचा खेळाडू. पहिल्याच बॉलवर आक्रमण. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 6. पुढचा बॉल मोहिलसाठी. आता मात्र संधी आहे, संधी आहे मात्र डिक्लेअर मध्ये. धावसंख्या 7 समीरची. आवळे साहेबांच्या या ठिकाणी व्यासपीठावर आपण आगमन पाहत आहोत. विस्मया ओमकार 11 या संघाने वायकट्टा चषक स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली. ओमकार 11 म्हटलं तर निश्चितच मला मात्र ज्या पद्धतीने निश्चितच क्रिकेट आपण पाहत आहोत या परिसरामध्ये देखील खूप छान आयोजन नियोजन या स्पर्धेचं. काही वेळापूर्वी आपण पाहिलं समिधा संदीप भालेकर मॅडम समाजसेविका ज्यांची उपस्थिती ज्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावर याची देही याची डोळा पाहायला मिळतोय. हा दैदिप्यमान सोहळा बिग बॅच चिंचपोकळी 2026 या 12व्या पर्वाचा गोलंदाज सज्ज होतोय. तो म्हणजे वर्धन. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला मोहिल. संधी पूल करण्यासाठी होती मात्र चांगलं कमबॅक वर्धन कडून. 3 बॉल धावसंख्या 7. क्वालिफायर 2 आपण पाहतोय. वेदस्तू नॉन स्ट्रायकरला आहेत. मोहिल चावडा स्ट्राईकला आहेत. रोहन सारखा बॅट्समन अजूनही आपण पाहतोय डगआउटमध्ये. मात्र एक वेगळ्या प्लॅनिंगने आपण पाहिलं मी-13 जो टेबल टॉपर होते त्यानंतर त्यांना पराभूत केलं. ज्यावेळेस फायनलमध्ये पोहोचलेला संघ आपण पाहतोय चिंचपोकळी चॅलेंजर्स. आणि त्यानंतर क्वालिफायर 2 मध्ये आता आपण पाहतोय एलिमिनेटर जिंकून एका बलाढ्य संघाला पराभव निश्चितच पत्करावा लागला. इलू पॅकर्स. 1 ओव्हरमध्ये 29 धावा रोहनच्या. 70चं टार्गेट 71. संधी खेळाडू त्या ठिकाणी. दॅट शुड बी टेकन गॉन. 4 बॉल 7 धावा. मोठा गडी बाद मोहिल चावडा. मी प्रशांत जंगम साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय समीर मावळे साहेबांचा सत्कार सन्मान करायचा आहे. या ठिकाणी हर्षदने कॅच घेतल्या. हर्षल त्या ठिकाणी होते. झेल घेतली कॅच हर्षल ज्याने छान कॅच घेतलेला आहे हर्षल. आणि व्यासपीठावर आपण पाहतोय प्रशांतजी जंगम साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय समीर मावळे साहेब समाजसेवक यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करत आहोत. क्रिकेटसाठी आपले योगदान देणारं असं व्यक्तिमत्व विस्मया ओमकार या संघाने मुलींची फायनल वाय कट्टा चषक एक नामांकित आपण बॉक्स क्रिकेट स्पर्धा पाहतो ज्याचा अंतिम अजिंक्यपद पटकावणारा संघ ज्या संघाचे सर्वेसर्वा यांचा यथोचित सत्कार सन्मान आपण पाहतोय. पुढचा बॉल. पहिलाच बॉल स्वीप. खूप छान बॅटिंग पाहायला मिळणार आहे आपल्याला. रोहन कदम ज्या प्रकारे कमबॅक करतोय आणि जी बॅटिंग करतोय अप्रतिम कामगिरी. 5 आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये धावसंख्या टोटल 5 बॉलमध्ये 8. शेवटचा बॉल वर्धन मोहिते संघाचा आयकॉन खेळाडू समोर आहे. संघाचा आयकॉन खेळाडू रोहन समोर. सामना क्वालिफाईड 2 पाहतोय श्री साई स्ट्रायकर विरुद्ध मी-13. पुढचा बॉल रोहनसाठी. चांगला फटका. निश्चितपणे डिक्लेअर मध्ये 2 धावांसाठी या 2 धावांनी धावसंख्या 10 पहिल्या ओव्हर नंतर. खूप चांगली बॅटिंग.
समीर मावळे साहेबांना आपण पाहतोय. विस्मया ओमकार जो मुलींचा चॅम्पियन संघ वाय कट्टा चषक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा. असे समीर मावळे साहेबांचं या ठिकाणी धन्यवाद, थँक्यू. ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. या स्पर्धेला सदिच्छा भेट देणारे सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागत. थँक्यू. हस्तिक बिंजो आणि ऑर्केस्ट्रा बँड या ठिकाणी व्यासपीठावर देखील आपण सन्मान्य पाहुणे पाहत आहोत. धन्यवाद हस्तिक बिंजो आणि निश्चितच बँड पथक जे या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सुंदर आपल्याला संगीतमय वातावरण तयार करतायत. स्ट्राईकला वेदस्तू आणि गोलंदाजीसाठी येते तेजस. या ठिकाणी प्रथमेश ना वर्धन प्रथमेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि स्ट्राईकला वेदस्तू. नो स्ट्राईकला आहेत रोहन कदम. धावसंख्या 10, एक गडी बाद. अतिशय महत्वाचा सामना. जो जिंकणार तो पुढच्या वर्षी, नाहीतर यानंतर होणाऱ्या फायनलमध्ये देखील. आणि एक नवीन सुरुवात. पहिलाच फुल टॉस. पंचांचा इशारा नो आणि या 2 धावा 3 धावा येणार. फ्री हिट पण येणार. दे घुमा के खेलने का मौका. उघडा डोळे बघा नीट. आता येतोय सुंदर फ्री हिट आणि ती बॅटिंग वेदस्तूला करावे लागेल. धावसंख्या 13. पहिलाच बॉल फुलर लेन टाकायला गेले होते. फुल टॉस. पंचांचा इशारा नो आणि फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. आता येतोय फ्री हिट. धावसंख्या 13. पुढचा बॉल. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण हर्षल कडून. एक सुंदर झेल घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे मोहिल बाद झाले होते, आपण पाहतोय ज्या प्रकारचं योगदान सर्व खेळाडू या ठिकाणी आज देत आहेत. प्रसन्न यादव असतील, वैभव पवार, त्यानंतर निश्चितपणे गणेश गावडे, अंकितजी कदम, गिरीशजी परब, संतोषजी, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. सूरजजी पुजारी जे गेले काही दिवस आपण पाहतोय. मागे टपला यष्टी रक्षक, मात्र डिक्लेअर मध्ये 1 धाव. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, आणि डाव तुझा येताच जमवशी, जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, आणि भवताली तव झेल घ्यावा, जो तो फासे टाकी. पुढचा बॉल समोर. सुंदर स्टँड अँड डिलिव्हर. उत्तुंग षटकार. हाय अँड सम बिग वन. वेदस्तू तथास्तू षटकार. धावसंख्या 20. मनदंग झालं साई लीला. श्रावण बाळा प्रस्तुत झाले तुझे दर्शन साई. साई लीला भजन मंडळ लालबाग या परिसरामध्ये आपण आहोत. चिंचपोकळी, लालबाग, बायकळा, गिरणगाव परिसर म्हटलं तर निश्चितच मराठमोळी संस्कृती, आणि या संस्कृतीचं आपण खूप सुंदर असं हे आयोजन नियोजन. पुढचा बॉल. पायामधला बॉल निश्चितच समोर टाकलेला. खोलवर टप्प्याचा. खोदून काढले त्या चेंडूला 1 धाव डिक्लेअरमध्ये. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 21. षटक क्रमांक 2. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 11 धावा आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये 4 बॉल्समध्ये आपण पाहिल्यात. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रथमेश नाईक. षटकातील 2 चेंडू. स्ट्राईकला वेदस्तू. पुढचा बॉल. समोरच्या दिशेला मारलेला फटका. 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 22. सुंदर अशी सुरुवात आहे बघा. दोघेही बॅट्समन ज्या प्रकारे फॉर्ममध्ये आलेत. वेदस्तूने मारलेला षटकार आणि तदनंतर या अगोदरच्या सामन्यामध्ये एलिमिनेटरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये रोहन कदमने 29 धावा ठोकल्या होत्या, जिसमें 4 सिक्सर थे और 2 वाले 2 स्ट्रोक और 1 रन, जो मैच को बनाया था. और बहुत सारी प्राइजेस, सागर घाग हो, सिद्धेश जी हो, पडवल साहब जिनकी तरफ से, रोहन जादव 500, 500, 600, 800, बहुत सारे धनराशि पुरस्कार उन्हें मिले. रन संख्या 22. आखिरी गेंद. गेंदबाज तैयार प्रथमेश वेदस्तू के लिए. हवा में खेला हुआ स्ट्रोक मिड विकेट की तरफ 2 रन के लिए. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. इन 2 रनों के साथ रन संख्या 24. 12 रन प्रति ओवर के साथ चल रहे हैं. अच्छी बल्लेबाजी अगर देखा जाए तो हम देख रहे हैं यहाँ पर चल रही है.
और बिल्कुल इस मैच को बनाने के लिए कोशिश, जो प्रयास यहाँ पर हम देख रहे हैं, क्या बात है, सुंदर. वर्धन सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन. स्ट्राईकला रोहन कदम, गोलंदाज वर्धन. अंतिम सामन्यामध्ये कोण पोहोचणार संघ, जो निश्चितपणे आपल्याला चिंचपोकी चॅलेंज बरोबर फायनल खेळताना पाहायला मिळेल, हे पाहणं गरजेचं राहील. वर्धन, पहिला बॉल, संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी येतोय. दॅट शुड बी टेकन, गॉन. बिग विकेट, रोहन कदम बॅक टू द पॅव्हलियन. मयुरेश कदम याला आपण पाहतोय, नवीन फलंदाज. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, भारताची पहिली विकेट शून्यावर गेलेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 24 वर 2 गडी बाद, षटक क्रमांक 3. वर्धन पहिल्याच बॉलवर विकेट घेतोय. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 188चं टार्गेट. ईशान किशन बाद झालेले आहेत शून्यावर. आणि वर्धन पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज, मयुरेश साडी. आणि 2 धावांसाठी निश्चितपणे मयुरेशचा हा फटका आपण पाहतोय. या 2 धावांनी धावसंख्या 26. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतंय. याने 3ऱ्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची सुरुवात, 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन द 3rd ओव्हर. गोलंदाज सज्ज होतोय वर्धन मोहिते, मोठी जबाबदारी वर्धनवर. स्ट्राईकला मयुरेश. रोहन आणि मोहिल बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप देखील आवश्यक, कारण वेदस तो अजूनही विकेटवर उभा आहे. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा मयुरेश साडी. 2 धावांसाठी अजून एक चांगला फटका. धावसंख्या 28, 28, 2.2. अनदर 2 रन्स ॲडिंग इन द स्कोर. पहिल्या बॉलला विकेट गेल्यानंतर सलग 2 बॉलवर 2 दुहेरी धावा आपण पाहिल्या. आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28. 2 गडी बाद, 2.3. 28 for the loss of 2 wicket. Next one, right arm over the wicket, Vardhan. दोन धावांसाठी निश्चितच कव्हरला आपण पाहतोय त्या प्रकारचा फटका खेळलेत. आणि निश्चितच या 2 धावांनी धावसंख्या 30. पहिल्या बॉलला विकेट मिळाल्यानंतर सलग 3 बॉलवर 3 दुहेरी धावा आपण पाहिल्या. आणि आतापर्यंत 6 धावा आल्यात या षटकामध्ये. चांगली प्रकारची सुरुवात करावी लागणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज वर्धन. पुढचा बॉल, मयुरेश साडी सज्ज. पॉवरफुल 8, स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 धावा. सुंदर बॅटिंग, 32. मी प्रशांत राणे यांना विनंती करतोय, आपण अभिषेक जाधव, आधारस्तंभ आमचे अभिषेक जाधव यांना विनंती करतोय, आपण प्रशांतजी राणे यांचा सत्कार आणि सन्मान व्यासपीठावर करायचा आहे. अभिषेक जाधव यांच्या शुभ हस्ते
निश्चितपणे आपण सत्कार सन्मान या ठिकाणी करणार आहोत. प्रशांतजी राणे साहेबांचा व्यासपीठावर अभिषेक वेदस्तूने षटकार मारला तर 101 रुपये पारितोषिक आहेत. आमचे एक मित्र आहेत तिथे त्यांच्याकडून. आणि प्रसाद राणे यांचा सत्कार अभिषेक जाधव आधारस्तंभ हा सत्कार सन्मान आपण व्यासपीठावर पाहत आहोत. अभिषेक जाधव साहेब आधारस्तंभ. सुंदर गाणं आपण पाहत आहोत. व्यासपीठावर सत्कार होत आहे आणि छान खेळीमेळीचं वातावरण. अशा प्रकारचं गाणं आस्तिक बँड पथक बेंजो यांच्या माध्यमातून सुंदर वेदस्तूला पारितोषिक आलेलं आहे. षटकारासाठी वेदस्तूला पारितोषिक ज्यांचं नाव आहे चिंतामणीकडून. स्लोवर वन संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे. निश्चितच एक धाव तर पूर्ण केले. दुसरी धावेसाठी परत आहे 2 धावा. मी प्रवीण कदम यांचा सत्कार करण्यासाठी अभिषेक यादव यांना विनंती करतोय. आपण प्रवीणजी कदम यांचा सत्कार अभिषेक यादव आपण करावा अशी आपणास विनंती करतोय. प्रवीणजी कदम व्यासपीठावर आपण पाहतो ज्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत. अतिशय सुंदर असं आपण बिग बॅश चिंचपोकळी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस. शेवटचे 2 सामने आहेत. यानंतर अंतिम सामना चिंचपोकळी चॅलेंजर्स समोर कोण खेळणार ही मात्र उत्सुकता आहे सर्वांनाच. श्री साई स्ट्रायकर्स की मिड 13 फूटचा बॉल वेदस्तूसाठी ऑफ कटर आतमध्ये घेऊन आले. काय चेंज होता ऑफ कटर. सुंदर गोलंदाजी. वेदस्तूला या षटकामध्ये षटकार आल्यानंतर 100 रुपयाचं पारितोषिक चिंतामणी यांच्याकडून आहेत. चिंतामणी भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावर कॉमेंट्री बॉक्समध्ये. याच षटकामध्ये जर षटकार आला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे चिंतामणी भक्त यांच्याकडून. चिंतामणीचे भक्त या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. डाव्या यष्टीवरचा चेंडू पंचांचा इशारा वाईड नाही नो दिलेला आहे. अशा प्रकारे आपण पाहत आहोत. धावसंख्या 36. षटक क्रमांक 4 चालू आहे. बघा मॅच अजूनही आहे. 4थ्या ओव्हरमध्ये अजूनही 4 बॉलमध्ये जर आपण पाहिलं कारण फ्रीडचा बॉल येणार आहे. किमान 7 ते 8 धावा म्हणजे ही धावसंख्या 40-44. त्यानंतर उर्वरित 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये 20-22 म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला ही धावसंख्या 64-70 पर्यंत पाहायला मिळू शकते. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजेच हर्षदला. फ्रीडचा बॉल 1 फूटचा बॉल वेदस्तू साडी. हर्षद आतमध्ये घेऊन आलेत. खूप चांगला बाउन्स देखील होता. ज्या प्रकारे स्ट्रोक खेळले होते एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 2 पोहोचते 37. बिग बॅश चिंचपोकळी 2026 12व वर्ष 12व पर्व ज्याचा आम्हाला गर्व. ज्यामध्ये आलं सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर. प्रशांतजी राणे या ठिकाणी आपण पाहत आहोत. प्रवीणजी कदम त्याचप्रमाणे अभिषेक जाधव साहेब आधारस्तंभ. सर्व मान्यवर ज्यांचे विशेष आभार धन्यवाद. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या प्रकारचं योगदान या सर्वांचं आपण पाहत आहोत. धावसंख्या 37. 2 गडी बाद. फलंदाजी करणारा संघ श्री साई स्ट्रायकर्स. मी 13 जो फिल्डिंग करणारा संघ आहे. ज्या 2 संघांमध्ये क्वालिफायर 2 पाहतोय. धन्यवाद मापुसकर साहेब. पुढचा बॉल ओ दॅट्स अ ब्युटी मॅग्निफिसंट बॉल. नो क्लू whatsoever in the hands of the batsman Mayuresh Kadam to go for that big one. Didn't get proper connection. It's a dot delivery. 37 for the loss of 2 wickets. 4th over is in progress. 2 balls left. Who is the next team? Is playing against Chinspoki Challenge in the Big Bash Chinspoki Cricket Tournament 2026 Season 12. The striker batsman is on strike, taking the charge against Harshad Mayuresh Kadam.
non-striker Vedastu, the opening batter still on the crease. Here we go. From the far end, right arm over the wicket, Harshad. To right hand batsman, Mayuresh. Next one. Slower one, change of pace. Good comeback at the last moment eventually. Just change of finger roll by Harshad. And only ball left of the fourth over. एकमात्र चेंडू शिल्लक या चौथ्या षटकातील. चांगली बॉलवर बोट रोल केली होती. स्लोअर वन 37 2 गडी बाद. आपण पाहतो चौथं षटक. बघा 2 आले, 1 आले, 9 आला, 1 आला, त्यानंतर डॉट डॉट आणि निर्णायक बॉल आपण पाहिला. ज्या प्रकारे सुरुवात केली होती या अगोदरच्या ओव्हरमध्ये वर्धनच्या, या बॉलवर जर षटकार आला तर 100 रुपये. या बॉलवर षटकार आला तर या बॅटरला देखील. हर्षद तयार. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला गेले 3 बॉलमध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल, संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी येतोय, सोपा झेल. ओ नाही, खूप पुढे आले आणि नंतर मागे नजर गेली. तोपर्यंत 1 धाव मिळाली. या एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक पुन्हा एकदा मयुरेशकडे पाहू आपण. 4 ओव्हर नंतर 38 धावसंख्या 38 2 गडी बाद 4 ओव्हर्स नंतर. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारचं आयोजन नियोजन, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं योगदान, जे आमचे सर्व मॅनेजमेंट टीम, व्यवस्थापन समिती, आयोजन संयोजन संघटन समिती, ज्यांचं योगदान आपण पाहत आहोत. शिवाजी कदम यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिक षटकार चौकारासाठी 500 आणि 1000 रुपये आहेत. संतोषदादा राऊत आधारस्तंभ, उपमहापौर संजय शंकर गाडी साहेब, गिरीश परब साहेब उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 203, पडद्यामागचे कलाकार वैभव पवार, प्रसन्न यादव, आकाश संतोष, सूरज पुजारी, गणेश गावडे, अनंत कदम, अथर्व सावंत, प्रथमेश शेंद्रे, राहुल यादव, संतोष, हे सर्व ज्यांचं फार मोठं योगदान. लवकरच आपल्या परिसरातील एक टेनिस आणि लेदर क्रिकेट खेळणारे बाबू हडपी यांच्याकडून अबव 40+ आपण स्पर्धा पाहणार आहोत. आपल्या विभागातील खेळाडूंसाठी त्याचप्रमाणे व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा. फणसे बिल्डिंग, सुदाम भुवन, अनंत निवास, सद्गुरू सदन, ओम निवास, सदानंद निवास, हनुमान बिल्डिंग, या सर्व रहिवाशांचं देखील आम्ही शतशः आभारी आहोत. ज्या प्रकारचं आम्हाला योगदान त्यांचं मिळालेलं आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते बॉलर अनिकेत. पहिलाच बॉल बिहाइंड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डिक्लेअर मध्ये 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 40. 4.1 40 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. करंट रन रेट आपण पाहिलं तर 9.6 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच प्रकारे जर बॅटिंग झाली तर 57 ही धावसंख्या आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर पाहायला मिळते. शी साई स्ट्रायकर्स. अनिकेत परब तयार. पुढचा बॉल परससाठी मयुरेश. फुल टॉस चेंडू होता आणि निश्चितच त्या चेंडूवर, ज्या चेंडूला जी दिशा देणं गरजेचं होतं ते मात्र करू शकले नाही. 1 धाव. धावसंख्या 41. 4.2. बघा ज्या पद्धतीने आपण मगापासून पाहतो की बॅटिंग पॉवर प्ले किती निर्णायक ठरणार आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्त्वाची कामगिरी प्रत्येक बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलेली आहे. धावसंख्या 41 2 गडी बाद 4.2. पुढचा बॉल अनिकेत. समोरच्या दिशेला शॉर्ट मिड विकेटला खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि धावसंख्या 42. 42 42 2 गडी बाद 4.3. षटक क्रमांक 5. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण खेळण्यासाठी बघूया. ज्या प्रकारे एक एक बॉल मोजून तोलून मापून टाकतोय त्या पद्धतीनेच बॅट्समन देखील वेद असतो. एक आक्रमक फलंदाज आहे ज्याच्याकडनं अपेक्षा आहेत, कारण रोहन आणि मोहिल बाद झाल्यानंतर श्री साई स्ट्रायकर्स या संघाकडून अपेक्षा आहेत. पुढचा बॉल अनिकेत परब वेदस्तूसाठी ऑन साईडला. डिक्लेअरमध्ये पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते 44. आपण पाहतोय अंतिम फायनलच्या अगोदरचा जणू काही या सेमीफायनल आहे, त्यामुळे खूप काही आपल्याला पाहायला मिळू शकतं. धावसंख्या 44 2 गडी बाद 4.4. 44 for the loss of 2 wicket. And once again the next ball, the ball getting ready for the next delivery to right hand batsman Vedastu.
पुढचा बॉल समोरच्या दिशेला मारलेला फटका. व्हॉट अ शॉट. बॅकफुटला जाऊन काय टायमिंग. षटकार. वेदस्तू इज ऑन फायर. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. वेल एक्झिक्युशन, वेल मॅनेज, कंट्रोल, बॅलन्स, बॅकलिफ्ट, फॉलो थ्रू अँड सिक्सर. पाच बॉल. बघूया या ठिकाणी थोडस आपण थांबूया. पंचांचा इशारा येतोय. चौकार आहे. धन्यवाद हस्तिक बेंजो. बँड पथक धन्यवाद हस्तिक. पंचांचा निर्णय या ठिकाणी अजूनही पुन्हा एकदा आपण थांबतोय, कारण निर्णय पहिला षटकार, नंतर चौकार आणि पुन्हा एकदा थोडंसं आपण पाहतोय. धावसंख्या 48. धावसंख्या 48. 2 गडी बाद. षटक क्रमांक 5 व शेवटचा बॉल. लक्ष्मीदीप आर्ट आदरणीय सन्माननीय सुनीलजी चाळके साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि निश्चितपणे लक्ष्मी डेकोरेटर्स जी सर्व सजावट आपण या ठिकाणी पाहतोय, लक्ष्मी डेकोरेटर्स, सुनील शेठ चाळके साहेब यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय, कारण खूप सुंदर सजावट आपण पाहतोय. डाव्या बाजूला जे एक सुंदर व्यासपीठ, जे प्रमुख आपण स्टेज पाहतोय आणि सुंदर असं सजवलेलं व्यासपीठ, एक सुंदर असं कॉमेंट्री बॉक्स जी यावर्षीची एक वेगळी ओळख आपण पाहतोय. समोर खेळाडू कक्ष, डगआउट, आणि ज्या प्रकारे या ठिकाणी जे योगदान दिलं, एक दिग्गज डेकोरेटर्स म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं सुनील शेठ चाळके साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. अंपायरचा सिग्नल. अंपायर चौकार आहे आणि गोलंदाज सज्ज होत आहे. धावसंख्या 48. बाउंड्री 4 रन्स. राईट मोर द विकेट. अनिकेत परब. स्ट्राईकला बॅटर वेदस्तू. षटकारी फुटचा चेंडू वेदस्तूसाठी. डाव्या यष्टी बाहेर. पंचांचा इशारा वाईड. वाईडला प्लस 2 धावा. धावसंख्या 50 पूर्ण. श्री साई स्ट्रायकर्स 50 अप. धावसंख्या 50 आपण पाहतोय आणि डगआउट मध्ये देखील प्रेक्षक खूप गर्दी करत आहेत.
बक्षिसांची लयलूट सुरू आहे. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी श्री साई स्ट्रायकर्स, धावसंख्या 50, स्टील 1 बॉल टू गो. मिस टाइम स्ट्रोक, स्ट्राईक मिळणार, मात्र एक धाव तर निश्चितच मिळेल. ज्या प्रकारे आपण पाहत आहोत या एका पलीकडे बॉल गेलेला आहे, त्यामुळे 1+1 2 धावा मिळणार. क्या बात आहे. 52, 5 ओव्हर नंतर 52. 57 प्रोजेक्टेड स्कोर दिसत होता, 52 झालेत. मगाशी आपण पाहिलं जेव्हा इलू पॅकर्स विरुद्ध हा संघ खेळत तेव्हा असं वाटलं होतं 38, 40, 42 मॅक्झिमम प्रोजेक्टेड स्कोर 43 दाखवत होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावा आल्यात आणि शेवटच्या 7 बॉलमध्ये 35 धावा कुठल्या आणि सामन्याचं गणित बदललं. 35 वरून डायरेक्ट 70, जे 71चं लक्ष आलं. त्यामुळे खूप काही या 2 दिवसामध्ये आपण बदल पाहिलेला आहे. एक आपण सामना आज सकाळच्या सत्रामध्ये असा पाहिला दुपारी, जेव्हा 2 बॉलला 2 षटकार आले होते. अथर्व फराडेच्या गोलंदाजीवर वर्धनने मारलेले सामन्याचं गणित जिथे बदललं होतं चेस करताना. त्यामुळे काही चढ उतार पाहायला मिळाले. शेवटचं षटक घेऊन प्रथमेश एंद्रे, स्ट्राईकला वेदस्तू, धावसंख्या टोटल 52. प्रेक्षकांना विनंती आहे, रस्त्यावर जेवढे प्रेक्षक घोळका करून उभे आहेत थोडं आपण साईडला उभे राहा, जेणेकरून बाउंड्रीला जो फिल्डर आहे तो दिसेल की एक्झॅक्टली तो कुठे उभा आहे. बघा अजूनही काही प्रेक्षक पुढे उभे आहेत. धावसंख्या 52, 2 गडी बाद. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते प्रथमेश एंद्रे. शेवटचा षटक निर्णायक या पहिल्या डावातील. बैटची एज, बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा नहीं बना. प्रथमेश नाइक वहां पर थे, मौका बिल्कुल था. ये बड़ी विकेट हो सकती थी कि वेदस्तु आपको मिल सकता था इस पहली बॉल पर. 5.1, 52, 52, 2 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के लिए तैयार प्रथमेश एंद्रे. आखिरी ओवर, कितने रन आएंगे? 5 बॉल में कम से कम 10-15 रन आवश्यक है. इस मैच को अगर जीतने का टारगेट अगर देना है तो एक अच्छी बल्लेबाजी की जरूरत. वेदस्तु तैयार. अगली गेंद, फुल टॉस, बल्ला बिल्कुल हाथ में घूमा था जिस तरह से टाइम करना चाहते थे. और रन संख्या 54. 5.2, 54 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 56, हाँ 52 होते पहिले. हाँ 50 नंतर 2. बेहतरीन स्ट्रोक, रनआउट का मौका बनेगा. 55 धावसंख्या आपण पाहतोय. 2 गडी बाद, 5.3. धावसंख्या 55, 2 गडी बाद. सुंदर आपण पाहतोय ज्या पद्धतीने या ठिकाणी या ओव्हरमध्ये आतापर्यंत षटक हाताळले प्रथमेश एंद्रेले. आणि शेवटचं षटक आहे बघा, हे टार्गेट किती येणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. ज्या प्रकारचं प्रथमेश एंद्रे स्वतः ओपनिंगला येणारा फलंदाज आहे. स्ट्राईकला मनोज, मयुरेश आहे, नॉट मयूर. आणि खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. प्लेड ऑन, क्लीन बोल्ड. खेळाडू बाद होतोय. 55ला 3. पाँच 5.4, 2 गेंदे शेष. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विनायक नवीन बॅटर. विनू स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला प्रथमेश एंद्रे.
जो गोलंदाजी करणाऱ्या ज्या ठिकाणी वेदस्तू नॉन स्ट्राईकला उभा आहे. वेदस्तू 27 वर आहे. बघूया एखादा बॉल स्ट्राईक करावा लागेल दुहेरीसाठी किंवा सिंगलसाठी डबलसाठी. बॉल डॉट स्ट्राईक मिळणार आहे वेदस्तूला. रनआउटची संधी मिळू शकली असती. रनआउट काढायचं होता 22च्या रूपामध्ये एक धाव. धाव फार महत्वाच्या आहेत. एक एक धावचं वेगळं स्वरूप आपण पाहतोय. कारण क्वालिफायरमध्ये जर आपण पाहिलं त्या अगोदर लीगमध्ये तर सुपर इक्वल झाल्यानंतर टाय नंतर सुपर ओव्हर नव्हती. एक एक पॉईंट होता. आता नक्की बघूया काय आहे. कारण तर निश्चितपणे आपण पाहूया. प्रथमेश हेद्रे शेवटचा बॉल. स्ट्राईकला वेदस्तू सुंदर गोलंदाजी आणि या चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव तर पूर्ण केलेली बघ. रनआउटची संधी मिळणार. सोपा रनआउट खेळाडू बाद. धावसंख्या 57. 58 धावांची गरज. या दोन संघांमध्ये पहिला सामना काल झाला. पहिल्या मॅचमध्ये 58 धावा केल्या होत्या आणि त्या केल्या होत्या मी-13ने. 59 करायच्या होत्या श्री साई स्ट्रायकर्सला. मात्र मॅच टाय झाली होती. आत्ता पहिली बॅटिंग केली श्री साई स्ट्रायकरने. त्यांनी केले 57 आणि आता 58 धावांची गरज. 58 टू विन. बघूया सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय. व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय या ठिकाणी लक्ष्मी डेकोरेटर्स सुनील शेठ चाळके साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. सुनील शेठ चाळके साहेब लक्ष्मी डेकोरेटर्स जे व्यासपीठावर आहेत. सन्माननीय सर्व मान्यवर मंडळी. अभिषेक जाधव साहेब आधारस्तंभ. त्याचप्रमाणे आपण पाहिलं प्रशांतजी राणे आणि सुनील शेठ चाळके साहेब लक्ष्मी डेकोरेटर्स. ही सुंदर अशी सजावट आपण या संपूर्ण मंडप डेकोरेशनचं काम पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स सुंदर आहे. चांगलं व्यासपीठ ज्या ठिकाणी सुंदर अशी व्यवस्था आसन व्यवस्था पाहायला मिळते. समोर खेळाडू कक्ष आहे आणि हे सर्व जे निश्चितपणे आपल्याला योगदान देणारे मास्टर माइंड आदरणीय सुनील शेठ चाळके साहेब हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. धावांचं लक्ष्य 58. कोणता संघ अंतिम फायनलमध्ये पोहोचणार, जो चिंचपोकळी चॅलेंजर या संघासमोर खेळणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील आणि तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सेकंड इनिंगमध्ये जेव्हा निश्चितच सुरुवात होईल आपण पुन्हा एकदा ऐकूया ज्यांच्या आवाजाने निश्चितच आपण गेले कित्येक वर्ष स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी सुप्रीमो ट्रॉफीमध्ये ज्यांचं योगदान आम्हाला सहवास लाभला आणि वेगवेगळ्या स्पर्धा मुंबई महाराष्ट्रातील ज्या सरांबरोबर करण्याची मला संधी मिळाली. यामध्ये अंडर-22 अंडर-20 प्रबोधन ट्रॉफी असेल किंवा प्रहार चषक जी गोरेगावला स्पर्धा होते ज्या स्पर्धेमध्ये देखील प्रसाद परब सर यांचं योगदान लाभले असे आदरणीय प्रसाद परब सर. धावांचं लक्ष्य 58. आणि बघूया कोणता संघ फायनलमध्ये जाईल. कारण या दोन संघांमध्ये काल पहिला सामना झाला होता तेव्हा मी-13ने 58 धावा केल्या. 59चं टार्गेट दिलं. आता 57 केल्या श्री साई स्ट्रायकरने आणि आव्हान दिले 58 धावांचं मी-13ला. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार हे धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आपण जाऊया. पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होते आदरणीय प्रसाद परब सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद राजेश कुळे. जसं आपण उल्लेख केला योगायोगच म्हणावा लागेल. पहिलीच मॅच आपण जी बघितली मैदानावर ती याच दोन संघांमध्ये श्री साई स्ट्रायकर्स आणि मी-13 मध्ये. आणि तेव्हा आपण बघितलं की 58 धावाच केल्या होत्या मैदानावर बॅटिंग करत असताना. तेव्हा पहिली बॅटिंग आपण बघितली ती मी-13ची होती आणि 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 58 धावसंख्या झाली. धावसंख्या इक्वल झाली आणि दोन्ही संघांना एक एक पॉईंट इक्वली वाटण्यात आला. पण इथे मात्र बघतोय की जरी योगायोग आहे धावसंख्या 30 आहे त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं तेव्हा श्री साई स्ट्रायकर्सने त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी संघ उतरला. पण आता 59 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मी-13 हा संघ उतरेल ग्राउंडवर क्वालिफायर 2 या मॅचमध्ये या राऊंडमध्ये. मिड ऑफ आणि कव्हर्समध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की जरा भिंतीला चिटकून आपण उभे राहा जेणेकरून जो फिल्डिंग करणारा जो संघ आहे तो खेळाडू आहे त्याला त्या ठिकाणी विजन क्लिअर असू दे. बॅट्समन कुठला फलंदाज करतोय, कुठला फलंदाज बॅटिंग करतोय, चेंडू कशा प्रकारे येईल या सगळ्या गोष्टी त्याला दिसणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हॉलंटियर्स आपली जरा जबाबदारी ते पार पाडा. ते प्रेक्षकांना शक्यतो भिंतीजवळ उभं करा.
सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रथमेश शेंद्रे आणि आकाश घाडी या डावाची सुरुवात करण्यासाठी. बिग बॅश चिंचपोकळी सेकंड लास्ट मॅच क्वालिफाय टू. एका संघाने ऑलरेडी आपली जागा बनवली अंतिम फेरीमध्ये, अंतिम सामन्यामध्ये. चिंचपोकळी चॅलेंजर आणि बघायचं त्यांच्या समोर कुठला संघ या मॅच मधून विजय होत असताना अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. षटक क्रमांक पहिला ऍज इट इज यांचा स्ट्राईक बॉलर ऑफिशियल बॉलर वेदस्तू राणे. वेस्टीच्या मागे मोहिल चावडा 59चं लक्ष. प्रथमेश शेंद्रे पहिल्या मॅच मधील 43 धावांची एक अप्रतिम खेळी आणि स्पर्धेतला पहिला षटका सुद्धा प्रथमेश शेंद्रेनेच मारला होता. एकूण 3 षटकार त्या मॅच मध्ये त्याने मारले होते आणि वैयक्तिक 43 धावा याच बॅट्समनने कुठल्या होत्या. सेकंड हायेस्ट इंडिव्हिज्युअल इन द टुर्नामेंट बाय प्रथमेश शेंद्रे. हियर वी गो स्टार्ट. पहिला चेंडू ओव्हर पिच व्ही शेप इनसाइड आउट टू द कव्हर पॉइंट अँड 2D शॉट. इट्स अ 2D मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्यामुळे बाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगच्या टेरेसला टार्गेट करावं लागेल फलंदाजांना. त्या ठिकाणी तुम्हाला चौकार मिळू शकतो बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. धावसंख्या धावफलकावर 2. पुढचा चेंडू वेदस्तूचा शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला गेला, स्लाइस केलाय तिथे. क्षेत्ररक्षक काय चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजांनी. फक्त एकच धाव मिळेल प्रथमेश शेंद्रेला आणि धावसंख्या धावफलकावर 3 धावा. मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एकाने आम्हाला एक चावी आणून दिलेली आहे. होंडा ऍक्टिवाची चावी आहे. आपली ओळख पटवून ती चावी घेऊन जा. आपल्या विभागातलीच आय थिंक चावी आहे आणि त्याच्यावर टॅग आहे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा टॅग आहे त्याच्यासोबत. स्ट्राईक केला पहिल्यांदाच आकाश घाडी. शॉर्ट ऑफ लेन हुक केलाय आणि आपण बघतो त्या ठिकाणी चेंडू जातोय तो गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 फॉर द ओव्हर. पंचांनी सिग्नल केल्या गोलंदाजाला. हा बाउन्सर त्यांनी टाकला होता आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा म्हणजे 1 फॉर द ओव्हर. एक धाव तिथे मात्र निश्चितच मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये धावसंख्येत बल धावसंख्या 4 धावा धावफलक अंकित झाली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. 59चं लक्ष अजूनही करायचं त्या मैदानावर. 59 नाही 58चं लक्ष आहे. 58 धावा करायच्या. 54 धावांची अजूनही गरज आहे. वी ऑल्सो से थँक्स टू केशरी मस्त गावरान, श्री प्रवीण विनया विजय राणे, चिंतामणी नेटवर्कचे प्रोप्रायटर अक्षय गोठणकर, प्रारंभ करेक्शनचे प्रोप्रायटर वैभव पवार, बाईक पॉइंटचे राहुल नार्वेकर, या सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा वेदस्तू सज्ज होतोय. समोर येतो आकाश घाडी. आउटसाइड ऑफ ऑप्शनच्या बाहेर. विकर 1 खूप चांगला फटका. पॉइंटला अपिश मारलाय 2 धावेसाठी. समर्थ ऑप्टिकलचे आमचे आधार समज सिद्धेश खानविलकर यांचा सुद्धा आभार इथे व्यक्त करत आहोत. स्वागत कॅटरसचे प्रोप्रायटर श्री सुधीर भाऊ पवार, रायझिंग चॅम्पचे स्टॉकिस्ट ऑफ द टेनिस क्रिकेट बॅट चेतन जैन. नेक्स्ट बॉल धावसंख्या 6. 2 चेंडू शिल्लक अजूनही या पॉवर प्ले मध्ये. ओ चेंडू वेगवान होता. थोडासा शफल झाला फलंदाज. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्रायव्हिंग लेंथवर आला होता. इनसाइडवर खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. थेट चेंडू मोहिलच्या हाताला जाऊन ब्रश होतोय. वेगाने चेंडू आला होता आणि हातावर चेंडू वेगाने ब्रश सुद्धा होतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या काय माहिती 6 धावा धावफलकावर. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा या शेवटच्या टप्प्यामध्ये. बिग बॅश चिंचपोकळी. बॅक टू द बोलर. समोर ऑफर केला फटका. धावेची संधी सुद्धा आहे, रनआउटची सुद्धा संधी आहे, पण चेंडूची फेक थोडीशी वाईडिश. एक धाव इथे मात्र चोरट्या स्वरूपात घेतली आहे. एक धाव तिथे कंप्लीट केली आहे. 7 धावा धावफलकावर अजूनही करायच्या त्या 51 धावा. 30 चेंडूचा खेळ शिल्लक. रिक्वायर रन रेट 10.20. 10 ते 11 धावा प्रति षटकामागे आता करावे लागतील मैदानावर मिड 13 या संघाला अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. वी ऑल्सो से थँक्स टू एई एटमॉइस इव्हेंट, रितेश गावडे, त्रिमूर्ती डेकोरेटर्स, त्यानंतर आदित्य एंटरप्राइजेस, लक्ष्मीदीप आर्ट यांचा मी भरपूर आभारी व्यक्त करत आहोत. सुनीलजी चाळके साहेब,
त्याचबरोबर संदीप भिकाजी मोरे साहेब, बाबा कोलाचे सुशांत सावंत, स्पोर्टिसॅकचे भगवान सावंत यांचं सुद्धा सर्वांचे मनपूर्वक आभार. लिव्ह मेड फॉर लिव्हिंग श्री अथर्व सावंत, युवा मराठी उद्योजक, आणि त्याचबरोबर अमोल रोकडे मराठी उद्योजक, सर्वांचे मनपूर्वक आभार. गोलंदाजीला षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज येतोय अर्पित कलंगुटकर. अर्पित कलंगुटकर मगाशी जवळजवळ 2,500 रुपयाचं कॅश प्राइज भेटलं. स्टनिंग कॅच ऑफ द टुर्नामेंट. अर्पित षटकातला पहिला चेंडू आकाश समोर. हो, चेंडू थोडासा मागे आपण ऑन साईडला पूल केलाय, ते क्षेत्ररक्षक होता आणि चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी थोडंसं डायव्हर्ट झालाय आणि पंचांनी सिग्नल केलाय इट्स डिक्लेअर. गोशांकी क्षेत्र, एकच धाव या चेंडूवर. आकाश गाडीच्या खात्यामध्ये धावसंख्या दाखल 8 धावा. सेकंड लास्ट मॅच क्वालिफायर 2. 58 धावेंचं लक्ष्य, धावसंख्या 8, अजूनही करायच्या त्या 50 29 चेंडूमध्ये. आतापर्यंत अशा धावसंख्येचा पाठलाग होता कित्येक वेळा बघितला या स्पर्धेमध्ये, या बिग बॅश चिंचपोळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साइडला पूलचा देखणा फटका दाखवला, उंच तर गेलाय आणि किती लांब गेला बघूया. पंचांनी सिग्नल केल्या 2 धावा. चांगलं टायमिंग केलंय चेंडूवर. धावसंख्या डबल फिगर मध्ये, दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. हास्तिक बँड सुद्धा वाट बघते कधी त्यांना संधी मिळते वाजवण्याची. षटक क्रमांक 2 मध्ये आपण बघतोय धावसंख्या धावफलकावर 10 धावा. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे 10 धावांची आतापर्यंत मैदानावर. ती प्रथमेश शेंद्रे आणि त्याचबरोबर आकाश गाडी या 2 फलंदाजांमध्ये. काही क्षणात आपण बघू शकतो या मॅच नंतर अंतिम फेरी सुरू केली जाईल या 12व्या पर्वाची. क्या बात आहे, खूप चांगला चेंडू होता. आपण बघितलं त्या ठिकाणी लेग स्टिकवर टाकला होता, पण चांगला पिकअप शॉट. थोडंसं मागे थांबून हॅड अँड कॉर्डिनेशन चांगलं. मनगटी फटका, फ्लिक्सचा फटका इथे ऑफर केला आणि मिळेल ती त्या चेंडूवर एकच धाव. धावसंख्येत बघ, धावसंख्या अंकित जरी आपण बघतो धावफलकावर या सिंगलमुळे ती म्हणजेच 11. 11 इज आउट लॉस. ट्राय केला प्रथमेश शेंद्रे. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू आणि जातो तो गोशांकी क्षेत्रामध्ये. थोडंसं डिरेक्शन चेंज झालं आणि एकदम निश्चितच मिळते प्रथमेश शेंद्रेला. धावसंख्या 12 आहे. संघाचा आयकॉन खेळाडू आहे प्रथमेश शेंद्रे आणि आपण चांगली बॅटिंग केली मैदानावर. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की त्याच्याकडे 43 धावेंची खेळी. नंतर यष्टीच्या मागे उभं राहून त्याने ज्याप्रमाणे लीड केलं संघाला ती सुद्धा गोष्ट वाखण्याजोगी आहे. आणि 4ही सामन्यामध्ये तो अनबिटन राहिला होता. आतापर्यंत स्पर्धेमध्ये एकच मॅच तो पराभूत झालाय त्याचा संघ. ओव्हरपिच आहे, समोर ऑफर केलाय, ट्रेडमार्क सिग्नेचर स्ट्रोक आणि अक्षरशः अर्पितने डोक्यावर हात नेलेत. पंचांचा श्रेय चेंडूवर चौकार. थँक्यू. कोणतरी मॅसेज जरा कन्वे करा त्यांना प्लीज. थांबा. सी साइड स्ट्रायकर्स वर्सेस मिथ 13. नेक्स्ट बॉल अर्पित. ऑनसाइड हुक केलाय आणि बघूया धावा किती मिळतील. ते एकच धाव. 2 संघांकडे जो आपण बघतो त्या ठिकाणी फाईट सुरू आहे. सी साइड स्ट्रायकर्सचे प्रशांत जंगम जे व्यासपीठर आहेत, त्याचबरोबर आपण बघतो की म्हणजे स्मिथ 13 गोकुल सावंत हे 2 संघ मालकांमध्ये ही सुद्धा फाईट आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायर 2 मध्ये. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या 17 विदाउट लॉस. चेसिंग टोटल ऑफ 58 इन 6 ओव्हर. 2 षटकाखेर 17, एकही विकेट न गमावता. आतापर्यंत चांगली बॅटिंग. एक मेंडेटरी पॉवर प्ले बघितलाय. बॅटिंग पॉवर प्ले अजूनही बाकी आहे आणि बघायचं कुठल्या षटकात ते मात्र निश्चितच घेतला जाईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर मोहिल चावडा. मोहिल चावड्याने या मॅचमध्ये अप्रतिम सुरुवात करून दिली होती. षटकार मारला होता मोहिलने पहिल्याच बॉलवर.
आक्रमक सुरुवात, पण नंतर त्याची विकेटच आपण बघितलं त्या ठिकाणी घेतली आणि धावसंख्येला थोडासा अंकुश लावला. 17 विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर. बोली मार्कवर मोहिल चावडा. बिग बॅश चिंचपोकळी, द 12th सीझन, 12th एडिशन, 12वं पर्व या स्पर्धेचं अंतिम टप्प्यात आम्ही आहोत. यानंतर एकच सामना बाकी आहे, अंतिम सामना. मोहिल षटकातला पहिला चेंडू, राऊंड विकेट. फ्लिक, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फक्त एका धावेसाठी. चेंडूमध्ये वेग प्रचंड आहे, अचूकतेवर भर देण्याचा प्रयत्न करतो मोहिल चावडा. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढा तुम्ही दबाव टाकाल समोरच्या संघावर तेवढं तुमच्यासाठी इझी होईल. आणि बघायचं तो दबाव कशा प्रकारे तेव्हा क्रिएट केला जाईल. फिल्डिंग टीम जेवढा प्रयत्न करते दबाव टाकण्याचा, पण फलंदाज तेवढे मुरलेले आहेत, कसलेले आहेत आणि चांगली बॅटिंग ग्राउंडच्या मध्ये संघासाठी करतात. धावसंख्या 18 धावा, 18 विदाउट लॉस. मोहिलच्या पहिल्या चेंडूवर एकदा तिथे घेतली गेली. धावसंख्या 18 धावा. येस, मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. 58चं लक्ष अजूनही 40 धावा करायचे आहेत. 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 40 धावांची अजूनही गरज आहे. निर्धाव चेंडू, विकेट हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर ठरणार आहे. जर तुम्हाला धावसंख्येला इथे रोखायचं आहे, या धावसंख्येत संरक्षण करायचं आहे, डिफेंड करायचे आहेत, तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. डॉट बॉल, विकेट्स बघायचे. मोहिल ती विकेट आपल्या संघाला मिळवून देईल का? 23 चेंडू, 40 धावांची गरज. पुढचा चेंडू, फिंगर रोल केले, फटका सुद्धा रोल केला आकाश गाडीने आणि एकच धाव. यॉक लाईनचा चेंडू होता, खोदून काढला अक्षरशः आणि डिपॉझिट केला तो घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धाव फलकावर धावसंख्या 19. खूप सुंदर नीटनेटकं आणि अप्रतिम असं आयोजन, शिस्तबद्ध आयोजन. मागची 12 वर्ष ती परंपरा कायम राखत असताना बिग बॅश कमिटी. फुल द लेंथ, व्हॉट अँड डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. भन्नाट यॉर्कर, बॅट खाली ठेवण्याच्या पलीकडे काहीच काम उरलं नव्हतं आकाश गाडीकडे. एवढा भन्नाट यॉर्कर होता हा चेंडू. 21 चेंडू अजूनही करायचे, त्या 31 धावा. सामना 39 धावा करा, 39 धावा 21 चेंडू मध्ये. सर्व मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत, पुरस्कारांचे आभार या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने. नेक्स्ट बॉल पुन्हा सज्ज. फुल लेन, आउटसाइड एज, लेग ग्लान्स, मागे जातोय चेंडू. कव्हर करेपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर आणि धावसंख्या 20. धावेसाठी थोडा संघर्ष करावा लागतोय, स्ट्रगल करावं लागतंय. आपण आता बघतोय या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकले ते मोहिल चावडाने ते एकूण 4 धावा खर्च केले, त्या 3 इकॉनॉमिकल. आता स्ट्राईक केला प्रथमेश शेंद्रे आलाय. प्रथमेश राऊंडर आतापर्यंत खेळतो 9 वर 5 चेंडू मध्ये. आकाश गाडी खाडी खेळतो 11 वर 11 चेंडू मध्ये आणि संघाची धावसंख्या 20. पुढचा चेंडू मोहिलचा, प्रथमेश शेंद्रेसाठी. ऑन साइडला मनगटी फटका, फ्लिक आणि एकच धाव. दोन्ही संघांमध्ये तेवढाच चांगला संघर्ष. आपण दोन्ही संघांना आपण ऑलरेडी एक मॅच बघितली, व्हेरी फर्स्ट मॅच, उद्घाटनी सामना या दोन संघांमध्ये आपण बघितला, त्या ठिकाणी रंगला होता आणि चांगला खेळ केला दोन्ही संघांनी. आपल्या लौकिकाला साजेस असा खेळ आपल्याला दोन्ही संघांचा बघायला मिळाला आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत एक कडवी झुंज सुद्धा दिली होती ती मी 13 या संघाने, जेव्हा त्यांनी गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये, सेकंड इनिंग मध्ये. धावा रोखण्याचा त्यांचा खूप चांगला प्रयत्न केला, पण आता मात्र मी 13 ला धावसंख्येचा पाठला करायचा 58. हो, लेग ग्लान्स, मागे जातोय चेंडू, पण कंट्रोल मिळवलाय वेदस्तुरे त्या चेंडूवर. तोपर्यंत षटक समाप्त होते, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण बघतोय ती 21 धावा धावफलकावर. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि करायच्या त्या 37 धावा सामना जिंकण्यासाठी.
चला थोडंसं फास्ट खेळा. 9:15 वाजलेत घड्याळामध्ये. रिस्ट्रिक्शन मुंबईमध्ये भरपूर असतात. सध्या आपण बघतो की 12वी आणि 10वीची एक्झाम सुद्धा सुरू आहे. त्यामुळे 10 वाजता जवळजवळ माईक बंद होईल, पण मॅच सुरू राहणार आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट 12.33, 12.33. आणि बोली मार्कवर मयुरेश कदम. पहिला चेंडू अप्रतिम होता. यॉर्क लाईनचा चेंडू. बॅटची एज घेऊन चेंडू मागे जातो निघून. पंचांकडे अपील फक्त गोलंदाजाने केलं होतं. विकेट किपरचा काहीच रिप्लाय नाही. पंचांना हे माहिती आहे चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय स्क्वेअर लेग मध्ये. आणि मयुरेशने पहिल्याच चेंडूवर इम्प्रेस केलं. गुड बॉलिंग, गुड बॉल. धावसंख्या 22. 17 चेंडू शिल्लक. 36ची अजूनही गरज. 36 स्टिल रिक्वायर फ्रॉम द 17 डिलिव्हरी. पहिल्याच बॉलवर सिंगल. मयुरेश कदम पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट केलाय. 2D शॉट. 2 धावेचा हा फटका. रवी पवार आणि त्याचबरोबर आपण बघतो की अवी परब पंचांच्या भूमिकेत आहेत. तिसरे पंच आमचे सुबोध गडसे. या स्पर्धेत एकही कॉन्ट्रोवर्सी नाहीये. याचं पूर्णपणे क्रेडिट निश्चितच पंचांना जात आहे. 3ही पंचांना जात आहे. रवी पवार, अभी परब आणि चेंडू शिल्लक 16 करायचे ते 34. 16 बॉल 34 टू विन. मयुरेश कदम पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू आणि बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. धावा किती मिळतील बघूया या चेंडूवर. 2 धावांचा हा फटका. 2D शॉट. 15 चेंडू आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 बॉल अँड 32 रन्स टू विन. प्रत्येक बॉलवरचा फटका हा बॅटिंग टीम साठी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक डॉट बॉल हा श्रीसाई स्ट्रायकर साठी इम्पॉर्टंट आहे. मयुरेश कदमच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मागचे 3 चेंडू खर्च केले त्या 5 धावा. फुल टॉस. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्र निवडलंय स्क्वेअर लेग आणि 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 28. प्रथमेश शेंद्रे एकटा उभा आहे मैदानावर. एकटा लढतोय. आकाशची खूप चांगली साथ त्याला लाभली आहे. प्रथमेश खेळतोय 16 वर. धावसंख्या 28. स्टेप आउट होऊन समोर मारलाय. बघायचंय कुठे जातोय चेंडू. इथं धाव तिथे कंप्लीट केली फलंदाजांनी आणि पंचांचा इशारा 2 धावेचा 2D शॉट. धावसंख्या 30. 28ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. 13 चेंडू 28. एक आपण बघतो त्या ठिकाणी फरक असा आहे. प्रत्येक चेंडू जर 2 धावा जरी घेतल्या तरी मात्र 26 होऊ शकतात. पण सामना आपण बघतो त्या ठिकाणी अत्यंत चुरशीचा. क्वालिफायर 2 ची मॅच. विजय संघ थेट अंतिम फेरीत दाखवून येणार बिग बॅश चिंचपोकळीच्या. पुढचा चेंडू मयुरेशचा. षटकातला शेवटचा चेंडू. समोर मारलाय. बघायचे धावा किती मिळतील. पंच कन्फर्म करतायत आणि अगेन 2D शॉट. धावसंख्या 32. 4 षटकांच्या अखेरीस. करंट रन रेट 8चा आणि 12 चेंडू शिल्लक काहीतरी करायचे त्या 26 धावा. रिक्वायर रन रेट 13 रन पर ओव्हर. वळूया. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 26 धावांची अजूनही गरज आहे. यानंतर फायनलचा मॅच बाकी आहे. घड्याळात जेमतेम 10 वाजायला फक्त 10 मिनिटांचा वेळ शिल्लक राहिलाय. त्यामुळे सामना लगेच सुरू करावा. 32. 32. 2 षटकात 12 चेंडूत करायचे 26. आकाश गाडी ओपनिंग बॅट्समन. स्ट्रायकिंग एंडला ओपनिंग बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश शेंद्रे. अजूनपर्यंत एकही विकेट गमावलेली नाहीये. आणि सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा मोहिल चावडा. फक्त 4 धावेचं षटक टाकलं होतं. त्यामुळे पुन्हा त्याला इन्व्हाइट करण्यात आलंय बॉलिंग मार्कवर. बघायचंय कमी धावाचं षटक बघायला मिळतंय का. जर मिळालं तर निश्चित म्हणेन की त्या ठिकाणी
32 धावा. मोहिलचा फुलटॉस चेंडू आणि समाचार 2D शॉट गोशांकी क्षेत्रामध्ये. या 2 धावांचा फटका. धावसंख्या 34 34. 11 चेंडू शिल्लक आणि अजूनही करायचे आहेत 24. एकही एक्स्ट्रा चेंडू टाकून जमणार नाहीये सीसाईड स्ट्रायकर्स या संघाला. इव्हन समोर सुद्धा टाकून जमणार नाहीये. फलंदाज वेट करतायत. एक खराब चेंडू जर येईल तर मोठा फटका त्यावर निश्चितच मारता येईल. धावसंख्या 34 34. 11 चेंडू आणि अजूनही गरज आहे अजूनही 24 धावांची सामना जिंकण्यासाठी. मोहिल चावडा बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं. इकडे आपण बघतोय की T20चा भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका हा जो सामना सुरू आहे आणि 128 धावसंख्येचा पाठलाग भारतीय संघ करतोय आणि 50 धावांवर भारतीय संघाने 5 विकेट सुद्धा गमावलेत. इथे बघायचंय विकेट गरज आहे. विकेटची गरज आहे. पुढचा चेंडू फ्लिक स्क्वेअर लेग मध्ये आणि एकच धाव. गोलंदाज ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय फिल्डिंग ज्याप्रमाणे फिल्डिंग सेट केली आहे आणि दोघं सर्वजण आपण बघतोय की ते म्हणजे मोहिलला ऍप्रिशिएट करतायत की ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय. मोठे फटक्याकडून थोडंसं दूर ठेवतोय. प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी. मोठे फटके मारण्यासाठी पण ती संधी मिळत नाहीये. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावा अजूनही करायचे आहेत. शॉर्ट ऑफ लेन लिडिंग एज चेंडूमध्ये संधी रनआउटची आणि त्या ठिकाणी बघतो की चेंडू कव्हर केलाय रोहनने. एकच धाव मिळाले. चेंडू स्ट्राईक रोटेट झाले ते प्रथमेश शेंद्रेकडे. प्रथमेश वैयक्तिक खेळतोय 20 वर आतापर्यंत. चांगली बॅटिंग. चिवट फलंदाजी. कन्सिस्टन्सी. चिवट. एकाग्रता. संयम. मिस्टर डिपेंडेबल प्रथमेश शेंद्रे ऑन स्ट्राईक. धावसंख्या 36 विदाउट लॉस. राऊंड विकेट. मोहिल पुन्हा एकदा प्रथमेश समोर. ऑन साइडला प्लेस केलंय. राहुल चव्हाण यांनी पारितोषिक काढलेलं आहे. जर प्रथमेश शेंद्रेने या षटकात जर षटकार मारला तर चक्क 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ते प्रथमेश शेंद्रे अर्थातच सोनूला. 8 चेंडू 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बघायचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. संधी अजूनही आहे प्रथमेश शेंद्रेकडे. पारितोषिक मिळेल आणि सामन्याच्या जवळ जातील असं म्हणायला हरकत नाहीये. मोहिल चावडा राऊंड विकेट 37 विदाउट लॉस. ऑन साइड ऑन ड्राईव्ह स्क्वेअर लेग मध्ये तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत विकेटचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. धावसंख्या 38 धावा. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातला. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बघायचं कुठल्या संघाच्या बाजूने सामने ते झुकणार आहे. आतापर्यंत दोन्ही फलंदाज अनबिटन आहेत. अनस्टॉपेबल. एकही विकेट न गमावली आहे मैदानाच्या आतमध्ये या बॅटिंग करत असताना मिड 13 या संघाने. आणि काय ठेवलंय निर्णायक षटकामध्ये ते पाहावं लागणार आहे. 7 चेंडूत 20. वेग प्रचंड. दिशेवर नियंत्रण नाहीये आणि एक्स्ट्राची धाव खर्च केली. याचा मी मगाशी उल्लेख केला की एक्स्ट्राची धाव खर्च करून चालणार नाहीये बिलकुल या मॅच मध्ये. या क्षणाला या घडीला या स्टेजवर 7 चेंडू 19 ची गरज. 7 बॉल अँड 19 रन्स टू विन. मोहिल चावडा समोर आकाश घाडी. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला प्लेस केलंय. बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर आणि कन्फर्म करतात पंच आणि सांगितलं इट्स 2D. 6 गेंदों में चाहिए अभी भी 17 रन मैच को जीतने के लिए. 6 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज आहे. 58 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मिड 13 उतरला मैदानाच्या आतमध्ये. विकेट ते गमावले नाही पण आपण जर बघितलं तर रन रेट तो खूप स्लो बघायला मिळतोय. 5 षटकाखेर 41 धावा 8.20 ही सरासरी आपण बघतोय सध्या षटका मागे. आणि आता मात्र 7 धावा करायच्या आहेत 6 चेंडूमध्ये. 6 बॉल 17. 6 बॉल 17 टू विन. चला चला सामना सुरू करूया. स्कोरिंग बरोबर सुरू आहे. डोंट वरी. 6 बॉल अँड 17 रन्स टू विन.
6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर रोहन कदम. फलंदाज स्ट्राईक एंडला प्रथमेश शेंद्रे. षटकार मारण्याची क्षमता, कुवत, ताकद या बॅट्समनकडे आहे आणि त्या षटकारांची आता नितांत गरज आहे मिथ 13 या संघाला. बघायचं रोहन कदमच्या विरोधात ते फटके येणार का. रोहन कदम सुद्धा एक चांगला एक मुरलेला खेळाडू आहे. मोहित चावडा या ठिकाणी संपर्क साधतो, काहीतरी कानमंत्र देतोय. बघायचं तो कानमंत्र नक्की काय असणार आहे. फक्त कानमंत्र द्या, तो लवकर द्या, जेणेकरून सामना आपण लगेच सुरू करू. त्यानंतर अजून एक सामना बाकी आहे, नंतर अंतिम सामना. त्यामुळे फिल्डिंग लगेचच लावून घ्या. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे मिथ 13 या संघाला. पहिला चेंडू एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स. 1 फॉर द ओव्हर. पंचांचा इशारा. पहिलाच बॉल खूप चांगला तिखट बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रथमेश समोर. पहिलाच बॉल डॉट झाला, पंचांनी सिग्नल केलं 1 फॉर द ओव्हर. आता चेंडू शिल्लक आहे ते 5, करायच्या त्या 17 धावा. पंचांची चर्चा करून पुन्हा बॅटिंगसाठी सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश शेंद्रे. बघायचंय ऑन द राईज समोरचे फटके त्यात देखणे स्पर्धेमध्ये याच बॅट्समनने, त्याच्याने त्या शॉटची अपेक्षा आहे. समोर खेळून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू जातो म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावेसाठी हा फटका. चेंडू शिल्लक आहे ते 4, करायच्या 13-15 धावा सामना जिंकण्यासाठी. 2 मोठे फटके हवेच आहेत. इट्स मस्ट निडेड. ते 2 फटके येणार का, ते 2 षटकार येणार का प्रथमेशच्या बॅट मधून. समोर मारायचा प्रयत्न, त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. येतो तिथे कंप्लीट आहे चेंडूवर आणि एखादा समाधान मानावा लागेल. आता मात्र आपण त्या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि करायचे ते अजूनही 14 धावा. अजूनही संधी आहे. 2 षटकार सामन्याचं चित्र बदलू शकतात. 3 चेंडू 14 धावा. पहिल्या षटकातून त्यामध्ये टेम्परामेंट बघायला मिळाला, संयम बघायला मिळाला, पण मोठे फटके बघायला मिळाले नाही. याचा पण सामना आणि येण्या षटकात आलाय. चेंडू उचल गेला, किती लांब गेला बघूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि पंचांचा इशारा बघूया. चेंडू काय येतोय, धावा किती मिळतील. त्या 2 चेंडू मारावा, 2 षटकार मारावे लागतील आकाश घाडीला. 2 चेंडू 2 षटकार. तो येऊ शकतो का आकाश घाडीच्या बॅट मधून. बघायचंय सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकणार. आतापर्यंत एकही विकेट न गमावता ही फाईट, ही झुंज सुरू आहे मिथ 13 संघाची. हा चेंडू हवेमध्ये आणि त्या ठिकाणी आता फक्त फॉर्मॅलिटी, फक्त औपचारिकता बाकी आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं, व्हेरी फर्स्ट मॅच उद्घाटनी सामना, हे 2 संघ एकमेकांसमोर सामना टाय झाला होता. पण इथे मात्र ज्याप्रमाणे बलंदाजी केली आहे, गोलंदाजी केली आहे, सी साइड स्ट्रायकर्स प्रबळ दावेदार संघ ठरलाय जो अंतिम फेरीमध्ये आपली जागा पक्की करू शकतो. आता चेंडू शिल्लक आहे तो 1 आणि करायचे ते 11 धावा. फक्त फॉर्मॅलिटी. चांगला चेंडू जॉक लाईनचा 10 धावेनी सामना जिंकला. सी साइड स्ट्रायकर्स इनटू द फायनल. सामना विठरला वेदस्तू राणे. 28 धावांची खेळी वेदस्तू राणेची. एक षटकार, एक चौकार, 28 धावांची खेळी. सामनावीर ठरलाय वेदस्तू राणे. मॅन ऑफ द मॅच.